हाय हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल। तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे मकर संक्रांती स्पेशल मेकअप कसा करायचा, अगदी झटपट मेकअप कसा आणि हा आजचा लुक मी कसा बनवला आहे ते बघण्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल। तर चला व्हिडिओला पण सुरुवात करूया। चला आणि आता आपण मेकअप करायला सुरुवात करणार आहोत। तर सर्वात पहिले मी चेहरा आहे तो मस्त धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर लावणार आहोत आपण मॉइश्चरायझर आहे ते भरपूर लावायचं आहे। आज आपण मकर संक्रांतीसाठी विशेष असा मेकअप करणार आहोत। मकर संक्रांतीसाठी कसं रेडी व्हायचं, साधा हलका फुलका मेकअप कसा करायचा आणि अगदी झटपट रेडी कसं व्हायचं ते। आणि आता मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे। आता सुकण्यासाठी आपल्याला 5 मिनिटांचं थांबायचं आहे। 5 मिनिटांनंतर आपल्याला प्राइमर लावायचा आहे याच्यावरती। आणि आता मी प्राइमरसाठी यूज करणार आहे ॲलोवेरा जेल। सगळीकडे अशी टिप देणार आहे आणि मस्त असं पसरवून घेणार आहे। प्राइमर हे मेकअप टिकवण्याचं काम करतं। जर तुमच्याकडे दुसऱ्या कंपनीचं असेल तर ते लावा, नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल लावू शकता। ते सुद्धा खूप छान प्रकारे प्राइमरचं काम करतं आणि प्लस याचा साईड इफेक्ट सुद्धा काही नाही होत आणि नॅचरल असतं प्राइमर, त्यामुळे ॲलोवेरा जेल। आणि आता ॲलोवेरा जेल आपल्याला स्किन मध्ये बनवण्यासाठी आपल्याला 5 मिनिटे वेट करायचं आहे। पूर्ण सुकल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तर थोडीशी हवा घालायची प्राइमर सुकण्यासाठी। आणि आता प्राइमर आहे ते पूर्ण सुकून गेलेलं आहे बघा। आणि त्याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे कन्सिलर। कन्सिलर आहे ते डोळ्यांच्या खालून भरपूर लावायचं आहे। जर तुमचे डार्क सर्कल असेल तर नाकाच्या साईडने। कन्सिलर आहे ते मी सगळी लावून घेतलेलं आहे आणि आता ब्लेंडरने मी व्यवस्थित असं ब्लेंड करून घेणार आहे। मी ब्लेंड करून घेते। ब्लेंडर हा नेहमी ओला करून घ्यायचा आहे, थोडासा ओला करायचा, जास्त असं त्याच्यामध्ये पाणी राहील एवढा पण नाही करायचा। आणि कन्सिलर मी सगळीकडे व्यवस्थित मस्त ब्लेंड करून घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर मी थोडंसं लावणार आहे फाउंडेशन। मी जास्त नाही लावणार आहे, थोडंसंच, कारण की आपल्याला लाईट वेट मेकअप करायचा आहे, एकदम हलका मेकअप करायचा आहे मकर संक्रांतीसाठी। त्यामुळे थोडंसं घेणार आहे मी हातावरती काढून आणि त्याच्यानंतर मी बोटांच्या मदतीने सगळीकडे असं व्यवस्थित पसरवून घेणार आहे। आणि हे देखील मी ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे। जेवढा टाइम लागेल ब्लेंड करायला तेवढा चालेल, पण ब्लेंडिंग व्यवस्थित करायची आहे। त्याने आहे जी फिनिशिंग खूप छान आहे मेकअपची। आणि मी व्यवस्थित असं ब्लेंडरने सगळीकडे ब्लेंड करून घेतलेलं आहे फाउंडेशन। तर ब्लेंड करून घेतल्यानंतर आपल्याला हे थोडंसं सुकू द्यायचं आहे। आणि आता फाउंडेशन आहे ते सगळीकडे मी ब्लेंड करून घेतलेलं आहे व्यवस्थित, बघू शकता। आणि पूर्ण चेहरा माझा आहे तो प्लेन दिसत आहे। आता याच्यानंतर मी करणार आहे थोडासा आय मेकअप करणार आहे। तर आपल्याला मकर संक्रांत आहे त्यामुळे थोडासा वेगळा आय मेकअप आहे तो करायचा आहे। आणि आता आय मेकअप करण्यासाठी मी ह्याच्यातला हा जो शेड आहे तो यूज करणार आहे, थोडासा लाईटच यूज करणार आहे। तर मी सर्वात पहिलं तर हाताने असं सगळीकडे पसरवून घेते। आणि या सुद्धा डोळ्याला मी तसंच करून घेते। आणि त्याच्यानंतर मी लावणार आहे हा वाला शेड लावणार आहे, एकदम लाईट शेड लावणार आहे। आणि मी हातानेच व्यवस्थित असं ब्लेंड करणार आहे। मी स्टार्टिंगच्या इथेच डोळ्यांच्या इथे लावणार आहे थोडंसं। आणि आता मी थोडासा हा ब्लॅक शेड यूज करणार आहे, एकदम नॉर्मल यूज करणार आहे मी। आणि तो देखील मी इकडे डोळ्यांच्या एंडला यूज करणार आहे। अगदी मी हलकासा लावलेला आहे बघा।
आणि या सुद्धा साईडला मी तसंच करून घेणार आहे. डोळ्यांच्या एंडलाच लावणार आहे आणि पुढे असं हलक्याच्या हाताने असं पुढच्या साईडने असं स्प्रेड करणार आहे. नंतर मी थोडंसं ब्लेंड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी लावणार आहे कॉम्पॅक्ट पावडर. मी लॅक्मेची कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे. कॉम्पॅक्ट पावडर मेकअप हा फिक्स होतो, पॅच नाही उठणार, जेणेकरून बोट वगैरे लागल्यानंतर आपलं फाउंडेशनवरती पॅच नाही उठले पाहिजे. त्यामुळे आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर आहे ते लावून घ्यायचे आहे. आणि आता कॉम्पॅक्ट पावडरने मी आहे ते मेकअप फिक्स करून घेतलेला आहे, हे बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आय मेकअप करायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मी थोडंसं यूज करणार आहे, हा ब्ल्यू शेड यूज करणार आहे. आणि आता आय मेकअप आहे तो फायनल झालेला आहे कम्प्लीट. आणि त्याच्यानंतर मी लावणार आहे त्याच्यावरती लायनर लावणार आहे. आणि हे वाले मी लायनर लावणार आहे. आणि बघा दोन्ही साईडचं लायनर आहे ते माझं लावून झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी लावणार आहे काजळ. काजळ आहे ते आतमधून डोळ्यांच्या आतून आणि खालच्या या साईडून लावून घेणार आहे. आणि आता दोन्ही साईडचं आहे ते मी काजळ सुद्धा लावून घेतलेलं आहे. डोळ्यांच्या आतमध्ये लाईनने सुद्धा लावून घेतलेला आहे आणि खालच्या सुद्धा आयब्रो लावून घेतलेला आहे. आणि आता मी लावणार आहे कॉन्टर पावडर आहे ती लावून घेणार आहे. इथून असं थोडंसं फेसला काय बोलतात ते पूर्ण असं प्लेन झाल्यानंतर आपण थोडंसं त्याला शेप देणार आहोत चेहऱ्याला. याच्या मदतीने मी लावणार आहे कॉन्टर पावडर. आणि अगदी हलक्या अशा मी हाताने ब्लेंड करणार आहे. आणि आता कॉन्टर करून झालेला आहे, व्यवस्थित शेप देऊन झालेला आहे माझा. आणि आता मी थोडंसं ॲब्रोला शेड देणार आहे. ॲब्रोमध्ये पावडर वगैरे जाऊन बसते आणि प्लस फाउंडेशन वगैरे आपण लावतो त्यामुळे. आणि आता ॲब्रो सुद्धा मी डन करून झालेले आहेत बघा, फरक दिसला असेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं लावणार आहे आता लिप लायनर, शेप देणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला लावायची आहे लिपस्टिक. आणि आता मी लिपला जे आहे ते शेप देऊन झालेला आहे. आणि आता नंतर आपल्याला लावायचं आहे ब्लश, पण राहिलेला लावायचं आणि लिपस्टिक सुद्धा. तर आपण पहिलं ब्लश लावून घेणार आहे, त्याच्यानंतर लावणार आहोत लिपस्टिक. तर ब्लशसाठी मी यूज करणार आहे हा पिंक वाला शेड यूज करणार आहे. आणि ब्लश देखील मी हातानेच असं बोटाने स्प्रेड करून घेणार आहे सगळीकडे. आणि याच्यामध्ये हायलायटर सुद्धा आहे, त्यामुळे त्याच्यानंतर हायलायटरची गरज नाही लागणार आहे, कारण चमकता कलर आहे. आणि आता ब्लश आहे तो मी सगळीकडे असं पसरवून झालेला आहे. आणि थोडीशी मी आता कॉम्पॅक्ट पावडर लावणार आहे डोळ्यांच्या खालून. आणि थोडंसं नाकाच्या इथून जिथून आपण शेप दिला होता तिथून मी थोडंसं लावणार आहे. आता कॉम्पॅक्ट पावडरने मी सगळं डन करून घेतलेलं आहे. ब्लशचं लावून झालेलंच आहे. कॉम्पॅक्ट पावडरने सुद्धा मी सगळं सेटिंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित. थोडंसं तर ब्लशने आपल्याला नाकावरती
थोडंसं जिथे हायलाइट पॉइंट आहे तिथे मी थोडंसं लावून घेणार आहे आणि आयब्रोच्या खालून अगदी नॉर्मल. हे बघा इकडे ऊन भरपूर येते त्यामुळे रिफ्लेक्शन. आणि आता हायलायटर लावून घेतलेला आहे मी. आणि आता मी लावणार आहे लिपस्टिक. ही शेड लावणार आहे, पिंकिश आहे थोडीशी. आणि हे बघा लिपस्टिक माझी आहे ती लावून झालेली आहे. आणि आता थोडंसं मी हायलायटर लावणार आहे लिपस्टिकच्या इथे. आता लिपस्टिक लावून झाल्यानंतर आपण लावणार आहोत मस्कारा. आणि आता मस्कारा लावून घेते. हे बघा या साईडला मी लावून घेतलेला आहे मस्कारा. आता या साईडला सुद्धा लावून घेते. आणि आता मस्कारा सुद्धा दोन्ही साईडने माझा लावून झालेला आहे. आणि इकडे ऊन आलेला आहे भरपूर. आणि आता आपला मेकअप आहे तो पूर्ण कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर आता मी साडी घालते आणि त्याच्यानंतर पूर्ण लुक तुम्हाला दाखवते. तर बघा. आणि हे बघा साडी नेसून झालेली आहे. आणि आता हेअरस्टाईल करून घेते. तर हेअरस्टाईल करण्यासाठी मी डायरेक्ट इथून असं थोडंसं असं मॅश हेअर असं वाटले पाहिजे जसं, त्यासाठी थोडेसे असे. आणि इकडे असं मी थोडेसे केस वरती करून बांधलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता पाठी मी आंबेडा बांधते. मी आंबेडा नाही बांधणार आहे, ते मी हे एक टिप लावणार आहे पाठी. आणि बघा हेअरस्टाईल माझी इझी आणि सिंपल अशी झालेली आहे. आणि हे बघा हेअरस्टाईल माझी आहे ते रेडी झालेली आहे. आणि नंतर राहिली आपली ज्वेलरी. तर ज्वेलरी घालून सुद्धा तुम्हाला लुक दाखवते. आणि हे बघा फायनल लुक माझा रेडी झालेला आहे. बांगड्या वगैरे घातलेले आहेत गळ्यात, कानात. आणि कसं वाटलं माझा लुक आजचा? आवडला असेल तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा की आवडला असेल. आणि नवीन लुक कोणता बघायला आवडेल तुम्हाला ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि हा आहे आजचा आपला मकर संक्रांतीसाठीचा लुक. तर तुम्ही पण असं मस्त साधा सिंपल लाईट वेट मेकअप करा. आज मस्त साडी वगैरे घाला, हलके फुलके दागिने घाला आणि मस्त मकर संक्रांती साजरी करा. थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. बाय बाय, लव यू गाईज. भेटू नंतरच्या व्लॉगमध्ये.